ब्लॉगला सुरुवात करून दिली बरं का. आणि माझ्या स्किनवर पिंपल्स येत होते ना, त्यामुळे ना मी हे असं हेल्दीवाला ड्रिंक घेत आहे. याच्यामध्ये काही नाही आहे, फक्त हळदी आहे आणि त्याला बॉईल केलेलं आहे. आणि मला बाहेर जायचं होतं ना, तर मी लगेच तयारी करायला सुरुवात केली. आणि ना लिपस्टिक वगैरे काजळ वगैरे लावून घेतलं आणि मग लगेच मला बाहेर जायचं होतं शूटसाठी. त्याची तयारी माझ्या इकडे चालू होती. आणि आज काही जास्त मेकअप नव्हता बरं का, एकदम सिम्पल होता. म्हणजे हेअर्स बघा माझे किती छान झालेले आहेत. आणि माझे काळजी घेणं चालू असल्यामुळे एवढे छान केस झाले आहेत ना, खूप छान. आणि घराकडचं वातावरण बघा, पाऊस चालू होता. आणि आज मला शॅम्पू करायचा होता बरं का, तर एवढा कंटाळा आला होता. पण आज ना मला हेअर केअर करणं खूप जास्त गरजेचं होतं. आणि माझे केस खूप छान आहेत असं सगळ्यांच्या कमेंट असतात. त्यासाठी मी ना एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, जो हेअर केअरसाठी असणार आहे. फक्त कोणाकोणाला आवडेल बघायला मला कमेंट करून सांगा. आणि आज ना थंडी असल्यामुळे मी माझे केस ना ड्राय करणार होते हेअर ड्रायनी, पण नाही सुकवले, कारण मग पुन्हा डॅमेज होतात केस. आणि मी हायलाईट्स केलेले आहेत ना, त्यामुळे मी ना खूप जास्त काळजी घेत असते बरं का. आणि ना मी मिशोवरून डस्टबिनच्या कॅरी बॅग्स मागवल्या होत्या. एवढ्या छान आल्या, मला वाटलं नव्हतं एवढ्या छान येतील. आणि खरं सांगते की आता जेव्हापासून मी अशी अपडेट राहायला लागली आहे ना, म्हणजे छानपैकी, म्हणजे कपडे, झुमके, मेकअप वगैरे ऑल ओके सेट, तेव्हापासून मला एवढ्या अपॉर्च्युनिटी येत आहेत. म्हणजे नवीन नवीन अपॉर्च्युनिटी येत आहेत, नवीन नवीन शूट्स येत आहेत, नवीन नवीन ॲड्स येत आहेत. तर तुम्ही नक्की एवढं ट्राय करा की ना छान राहायचं, छान दिसायचं, बस स्वतःच्या कॉन्फिडन्ससाठी, बस दुसरं काहीच नाही. तर माझे पण पहिले ना अशीच गैरसमज होती की ना सुंदर दिसतोय, मग काय गरज आहे छान राहण्याची, काय गरज आहे छान कपडे घालण्याची, बस कसं पण तयार होऊन जायचं आणि तसंच शूटला जायचं. तर झालं असं की मी एकदा शूटला गेले, तर मला त्यांनी ॲडव्हान्स दिलं आणि पेमेंट म्हणजे मला त्यांनी ॲडव्हान्स दिलं. आणि मग झालं असं की त्यांनी सांगितलं की शूट कॅन्सल झाला. म्हणजे त्यांनी माझ्या ड्रेसिंगवरून त्यांनी मला जज केलं, सरळ सरळ त्यांनी माझ्या ड्रेसिंगवरून त्यांनी मला जज केलं. तर असं असतं की आपण स्वतः नॉर्मल विचार करतो की अरे मग कशाला जायचं एवढं तयार होऊन, नुसतं भेटायलाच जायचं आहे त्यांना. तर होतं असं की ना आपण लोक आपल्याला कपड्यावरून जज करत असतात, आपण काय घालतो, कसं वागतो, कोणती स्टाईल करतो, कसं असतं ते त्याच्यावरून आपल्याला जज करत असतात. तर त्यामध्ये पहिली गोष्ट ना, तर तुमचे कपडे एकदम टिपटॉप असले पाहिजे, एकदम भारीवाले नसले तरी पण चालतील, साधे असले तरी पण चालतील, पण ट्रेंडिंगवाले असले पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही सुंदर आहात आणि मग काही गरज नीटनेटका राहण्याची, आपण तर ऑलरेडी सुंदर दिसतो, तर हे पूर्ण चुकीचं आहे. कारण आपण कितीही सुंदर असलो ना, तरी पण लोक आपण कसं राहतो, कसं काय स्टाईल करतो, कोणते ड्रेस घालतो, कोणते ट्रेंडिंग फॅशन करतो, कोणती स्टाईल करतो, याच्यावरून लोक आपल्याला जज करत असतात. त्यामुळे नेहमी सुंदर दिसायचं, छान कपडे घालायचे. आणि तुम्ही घरी आहात तरी पण नीटनेटकंच राहायचं. आणि आपण जेव्हा सुंदर दिसतो, छान कपडे घालतो, छान कपडे स्टाईल करतो, तेव्हा काय होतं की ना आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि आपल्याला चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज येतात. आणि हे माझ्याबद्दल तर खरंच झालेलं आहे. आणि म्हणजे अशा खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज येतात आणि पॉझिटिव्ह फील होतं छान कपडे घातल्यावर, छान स्टाईल केल्यावर. नंतर ना आता मस्त पाऊस येत आहे ना, तर आम्ही झाडं आणण्यासाठी गेलो होतो बरं का नर्सरीमध्ये. तर आम्ही हे प्लॅन्ट आणलेलं आहे, याचं नाव ना डॉलर प्लॅन्ट आहे. एवढं सुंदर दिसतं ना, याचे जे पानं आहेत ना, हे असे गोल गोल वाढतात वरती, एवढं सुंदर होतं ना, पूर्ण म्हणजे गोल गोल वाढणार आणि त्याचे पानं पण गोल गोलच येणार. तर त्या एवढं छान दिसत होतं ना. तिथं नर्सरीमध्ये खूप सारे झाडं होते, त्याच्यातून आम्ही फक्त 2च आणली आज, कारण जास्त आणता येत नव्हते. आणि म्हणजे मम्मीकडे जास्त जागा पण नव्हती कुंड्या वगैरे सध्या, त्यामुळे ना मम्मीने फक्त 2च झाडं घेतले. पण ते जे डॉलर प्लॅन्ट होतं ना, ते आईला एवढं आवडलं आणि ते आईने खरंच कोणाच्या तरी घरी पाहिलं होतं ना, तेव्हापासून तिला घ्यायचं होतं. आणि ना इकडे सगळे आयटम्स आहेत बरं का नर्सरीचे, ह्या कुंड्या, त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचे झाडं होते तिथे. एवढं छान ना हिरवगार, मला तर तिथून येऊच वाटत नव्हतं. म्हणजे काही लोकांना ना गार्डनिंगची खूप आवड असते बरं का,
त्यातली एक माझी मम्मी आहे. मला जास्त आवडत नव्हते पहिले, पण आता आवडायला लागले. आणि मग नंतर एवढं फिरून आल्यानंतर ना माझं डोकं दुखू लागलं. मला एनर्जी ड्रिंक म्हणून काय हवं असेल, चहा. कोण चहा घेतं असं थकल्यावर मला सांगा. आणि माझा मूड जरी खराब असला ना थोडासा, तरी पण मी चहा घेतेच बरं का. म्हणजे एवढी हेल्दी राहते, पण दिवसातून एकदा तरी मला चहा आवडतोच, म्हणजे घ्यावाच वाटतो. आणि चला म्हटलं तेवढंच चहा घेतं, म्हणजे चहा माझा होईपर्यंत तुमच्यासोबत गप्पा मारूया. म्हणून मी माझा चहा होत आहे आणि आता ती चहा मस्तपैकी घेणार आहे आणि मस्त एन्जॉय करणार आहे माझं. आणि माझं डोकं पण दुखत होतं ना, तर ते कसं काय माहिती ते चहा घेतल्यानंतर राहून जातं ना. आणि माझे हे जे पार्सल आले होते ना, ते अनबॉक्स करायचे राहिले होते. याच्यामध्ये जीन्स होते. मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितले होते की मला जीन्स घ्यायच्या होत्या. तर फ्लिपकार्टचा ना सेल सुरू होता, तर मी त्याच्यामधून घेतलेल्या त्या. पण एवढं काही छान आलं नाही, फिटिंग ना मला बिलकुल नाही आवडलं आणि वेगळाच वाटत होत्या. तर त्यामुळे मी ना त्यातली फक्त ही वाली जी ग्रे कलरची आहे ना तीच ठेवली. आणि ह्या ज्या दोन आहेत ना, तर बाकीच्या दुसऱ्या त्या सगळ्या रिटर्न करून टाकले. आणि त्यामध्ये एक कोटी काहीतरी ब्रँड असतो बरं का, त्याची फिटिंग तर बिलकुल व्यवस्थित येत नाही त्या कोटी ब्रँडची. इतक्या म्हणजे मी 2-3 घेतल्या होत्या ना, त्या 2-3 पॅन्ट्स मी वापस करून टाकल्या. मला बिलकुल नाही आवडली फिटिंग त्याची. आणि मला 30 नंबर लागतो ना, त्याचं फिटिंग पण वेगळंच होतं. आणि तर काय माझ्या आजी बिमार पडली, मला आजीला घेऊन जावं लागलं हॉस्पिटलमध्ये. आणि मला एवढं वाईट वाटत होतं ना, बिचारी आजी किती की म्हणजे कधी बरं वाटतं तिला, असं झालं होतं. आणि आम्ही रिक्षातच गेलो होतो बरं काय, कारण माझी स्कूटी खराब झाली होती ना, त्यामुळे आम्हाला रिक्षातच जावं लागलं होतं. तर आणि मग मला ॲड पण आली होती, मला तिकडे पण जावं लागलं. म्हणजे आजचा दिवस आहे ना खूप हेक्टिक होता. आणि मी तुम्हाला सांगितलं ना की छान राहण्यामुळे आणि छान म्हणजे थॉट्स येतात, छान कॉन्फिडन्स येतो. म्हणजे आपण जेव्हा मेकअप वगैरे छान राहायला लागतो ना, त्यामुळे मग असं म्हणजे अपडेट राहण्यामुळे मला खूप ऑपॉर्च्युनिटी येत आहेत. आणि मग नंतर लगेच मी माझ्या स्किन केअरला सुरुवात केली. घरी आले, मस्त दमले होते आणि नंतर मग स्किन केअर केल्याशिवाय मी काही राहत नाही. आणि मला ना आजकाल एक वेगळा स्किनवर ग्लो यायला लागला आहे, कारण मी आजकाल स्किन केअर एवढी जास्त करते का त्यात पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवते बरं का. आणि मस्त अपडेट राहते आजकाल. त्यामुळे तुम्ही पण असंच करत जावा असं मी सांगेल. आणि नंतर थोडासा मेकअप केला हलका, कारण मला घरी रील शूट करायची होती.